नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवते रवा पोहे आणि काकडीचे अप्पे. तर इथं आपण साहित्य घेतलंय बघा. त्यासाठी आपल्याला इथं रवा लागणार आहे. तर एक वाटी आपण इथं, एक वाटीला थोडा कमी थोडी मोठी वाटी आहे, तर आपण इथं रवा घेतलेला आहे. जाड बारीक कोणताही रवा तुम्ही वापरा. पोहे घेतलेत एक वाटी, म्हणजे 1 कप भरून आपण कच्चे. त्यानंतर आपल्याला दही लागणार आहे थोडंसं आंबट. एक कांदा मीडियम साईजचा कट करून घेतलाय. एक मिरची त्याच्यावर ठेवली आपण कट करून. काकडी लागेल आपल्याला एक. त्यानंतर आपल्याला थोडंसं जिरं लागणार आहे. कोथिंबीर लागेल आपल्याला. चवीनुसार आपल्याला इथं मीठ लागणार आहे. थोडासा हिंग पावडर लागेल. आणि इथं चटणीसाठी आपण साहित्य घेतलंय बघा. थोडं सुकं खोबरं घेतलंय. ह्याच्या ठिकाणी तुम्ही ओलं खोबरं पण घेऊ शकता. थोडे शेंगदाणे घेतलेत भाजून. 3 मिरच्या घेतल्यात. थोडी जास्त कोथिंबीर घेतली. फोडणीसाठी मोहरी, कढीपत्ता आणि हिंग पावडर लागेल आपल्याला. आणि आपल्याला इनो पॅकेट एक लागणार आहे. सगळ्यात आधी आपण इथं मिक्सरचं भांडं घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पोहे बारीक करून घ्यायचे. कोलगेट भांडे घेतले. इथं आपण पोहे बारीक करून घेतलेत. आता ह्यामध्ये टाकायचे आपल्याला रवा. ह्यात टाकायचं आपल्याला दही. आता थोडंसं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेऊया. तर पेलावर पाणी टाकून आपण इथं रवा मिक्स करून घेतलेला आहे. आपण इथं 1.5 पेला पाणी टाकून रवा आणि पोहे मिक्स करून घेतलेले. आता ह्याला आपण 2 मिनिटं झाकून ठेवूया. त्यात आपण इथं काकडी किसून घेऊया. काकडीच्या दोन्ही बाजू कट करून, काकडी कडू आहे का ती पाहिजे. वरची साल काढून टाकूया. इथं मोठ्या किसणीने किसून घ्यायची. जास्त बारीक करायची नाही, नाही तर खूप असं एकदम त्याचा चोथा तयार होईल. तर अशा पद्धतीने आपण ही जाड किसणीने काकडी किसून घेतलेली आहे. 2 ते 3 मिनिटं झाली बघा. रव्याने पूर्ण आपलं हे पाणी इथे शोषून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला अजून पाण्याची गरज आहे. आता ह्यामध्ये टाकू आपण किसलेली काकडी. काकडीमुळं आपल्याला छान चव येते बघा. त्यामुळे काकडी वापरायची तिथं. एक मिरची बारीक कट करून घेतली. एक कांदा. त्यानंतर आपण इथं थोडीशी जास्त अशी कोथिंबीर पण घालतोय. चवीनुसार मीठ. साहित्य बघा सर्व मिक्स झालेलं आहे. आता पुन्हा याला एकदा झाकून ठेवूया आपण आणि थोडी फोडणी याच्यात टाकूया. किंचित मी इथं तेल टाकणार आहे. त्यामध्ये टाकूया थोडंसं जिरं आणि थोडी हिंग पावडर. आपल्याला इतकं सैलसर असं हे पीठ लागणार आहे. आता ह्यामध्ये टाकायचं आपल्याला इनो पुढे. अरे आपलं हे आप्यांचं आता मिश्रण छान असं तयार झालेलं आहे. तर आता आपण पहिली चटणी वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यात. सर्वात आधी कोथिंबीर घालूया. त्यानंतर मिरचीचे तुकडे. तिखट तुमच्या आवडीने करा तुम्ही. आणि इथं शेंगदाणे. त्यामध्ये टाकूया आपण थोडीशी साखर, चवीनुसार मीठ. त्यानंतर आपण इथे टाकणार आहे चमचाभर आंबट दही. थोडं पाणी टाकून आपल्याला ही चटणी वाटून झटपट अशी आपली ही सुक्या खोबऱ्याची चटणी आपण तयार केली.
आपण तडक्याचं भांड त्यामध्ये टाकूया थोडंसं तेल, मिरची तशी मोहरी, थोडंसं जिरं पण टाकूया, त्यानंतर हिंग पावडर, किंचित असा आपण इथं कढीपत्ता टाकतो. तयार झालेली इथं बघा आपण आप्याचं भांडं तापायला ठेवलेले आहे. त्यानंतर आपण इथं आपलं पीठ पण छान एकदम झालेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही मस्त यातले रवा पोहे मस्त भिजून झालेले बघा. तुम्हाला आवडल्यास ह्यात तुम्ही थोडीशी साखर पण टाकू शकता. त्यामध्ये टाकू आता तेल, गॅस एकदम आपण इथं बारीक ठेवलेला आहे. एक एक चमचा आपण इथं मिश्रण टाकून घेऊया. तर इथं आता आप्यावर आपण एक 2 मिनिटं झाकण टाकूया. 2 मिनिटं झालीत बघा. आता आपले आप्पे छान असे बघा एका साईडने झालेले आहेत. थोडं थोडं मी पुन्हा एकदा ह्याच्यावर तेल टाकते. आता हे पलटी करून घेऊया. तर अशा पद्धतीने आता सर्व आपण इथे पलटी करून घेतो. दोन्ही बाजूने आपले आप्पे सुंदर झालेले आहेत बघा. आता आपण इथं काढून घेणार. मस्त असे आपण हे काकडी कांद्याचे रवा पोहे टाकून छान असे हे चविष्ट आप्पे बनवलेले आहेत. मस्त असे झटपट असे हे छान आपले हे आप्पे तयार झालेले आहेत. एकदम मऊ आणि लुसलुशीत आप्पे आपले हे तयार झालेले आहेत. सोबत आपण इथं चटणी पण केलेली आहे. एका ताटामध्ये आता आपण इथं ठेवून घेऊया. तर इथं बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही काकडी रवा पोह्याचे छान असे मऊ लुसलुशीत आप्पे मुलांसाठी बनवा, नाश्त्यासाठी बनवा. चवीला एकदम छान होतात. अगदी एकदा खाल्ले तर परत परत तुम्ही रोज रोज करून खाताल असे हे काकडीचे आप्पे तयार होतात. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.